हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आज आपण पाहणार आहोत डिप्लोमा मॅथमॅटिक्स 1 हा जो सब्जेक्ट आहे डिप्लोमाचा, त्यातील लॉगरिथम चॅप्टरचा लेक्चर नंबर 3 आहे. सो आतापर्यंत तुम्ही जर पहिले 2 लेक्चर पाहिले नसतील तर नक्की पहा, त्यामध्ये एकदम बेसिक पासून शिकवलेलं आहे. आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. सो तुम्ही तो ग्रुप जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला नोट्स वगैरे सर्व काही तिथे अपडेट भेटत राहील. आणि ज्या स्टुडंट्सला कोर्स पाहिजे, सध्या हे डेमो लेक्चर चालू आहेत. सो एक आठवडा डेमो लेक्चर होणार आहेत. सो लेक्चर नंबर 3 आहे. तर तुम्हाला कोर्सची रिक्वायरमेंट आहे का, तुम्हाला वाटतं की तुम्हाला चांगला स्कोर करायचा आहे बेसिक मॅथमॅटिक्स या सब्जेक्टमध्ये, 70 पैकी 70 किंवा 60 अबोव्ह मार्क घ्यायचे, तर नक्कीच तुम्ही हा कोर्स परचेस करा आणि प्रिपरेशन सुरुवात करा. सो ठीक आहे, इथे सांगितले 7 ते 8 आपला कोर्स होतो. 899 म्हणजे फक्त थ्रूआउट तुम्हाला ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर एक्झाम पर्यंत पूर्ण एकदम बेसिक पासून शिकवलं जाईल. सो लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं बघा एक क्वेश्चन. कोणतं बघितलं होतं क्वेश्चन? हा घेतला होता क्वेश्चन. त्यामध्ये आपण 1 घेतलं होतं इथे. ठीक आहे. सो 1 लाच आपण कसं लिहू शकतो? लॉग बेस 10 इज इक्वल टू 1 असं पण लिहू शकतो. कोणती प्रॉपर्टी यूज करतो मी इथे? इथे मी प्रॉपर्टी यूज करतोय ही वाली. ठीक आहे. बेसला पण आहे, इथे पण आहे, त्याचा आन्सर 1 असतो. हे का करतोय आपण? इथे 1 ठेवलं तरी चालेल, बट आपल्याला एकच लॉग पाहिजे. सो मग लॉग 10 आणि हा लॉग 10 कॉमन काढला तर प्लस आहे. प्लस म्हणजे काय होणार? मल्टिप्लिकेशन 8/6 इंटू 10. सो सिम्प्लिफाय करून 40/3 याचा आन्सर येऊन जाईल. सो आता आपण स्टार्ट करणार आहे नेक्स्ट एक्झाम्पल. चला बघा यामध्ये काय दिलंय. तर क्वेश्चन आहे लॉग ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2 मायनस लॉग एक्स मायनस 1 प्लस लॉग एक्स मायनस 2. तर मी काय करतो आधी, हा पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे, त्यांना शेजारी घेतो. म्हणजे कसं? इज इक्वल टू, कसं होईल बघा, इज इक्वल टू लॉग, हा पहिला घेतो एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2 प्लस लॉग एक्स मायनस 2 आणि नंतर लास्टला घेतो मी निगेटिव्ह वाला मायनस लॉग एक्स मायनस 1. ठीक आहे. चला पहिली स्टेप आपली ही झाली. त्यामध्ये आपण काय केलं, थोडस रिअरेंज केलेलं आहे. काय रिअरेंज केलंय? पॉझिटिव्ह वाले टर्म शेजारी घेतल्यात आणि निगेटिव्ह जी टर्म आहे ती लास्टला घेतलेली आहे. आता आपल्याला हा रूल माहिती आहे. कोणता रूल? लॉग ऑफ एम, सपोज बेस काही पण असू द्या, प्लस लॉग एन असेल, आपण त्याला कसं लिहू शकतो? आपण त्याला मल्टिप्लिकेशन करतो एम इंटू एन मध्ये. याचं कन्व्हर्जन असं करतो किंवा याचं कन्व्हर्जन असं करू शकतो. तर मी इथे पॉझिटिव्ह आहे म्हणजे काय ना, मल्टिप्लिकेशन होणार. इथे मी लिहितो लॉग इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 2 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस लॉग एक्स मायनस 1 ऍज इट इज. ठीक आहे. आता सिम्प्लिफाय करायचे बघा. ही लॉगची एक टर्म आहे, दुसरी ही लॉगची टर्म आहे, दोघांची मध्ये मायनस आहे. प्लस असेल तर मल्टिप्लाय करतो, मायनस असेल तर काय करणार? डिवाइड करणार. तर मग इथे लॉग कॉमन काढल्यानंतर हे कसं होईल बघा. पहिला ब्रॅकेट ऍज इट इज एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2, दुसरा ब्रॅकेट एक्स मायनस 2 आणि इथे मायनस असल्यामुळे इथे काय ना, डिवाइड आहे ना, एक्स मायनस 1. चला इथपर्यंत आलोय आपण. आता हा जो क्वाड्रेटिक इक्वेशन आहे कोणता? एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2 हा जो इक्वेशन आहे यातला जो शेवटचा नंबर आणि पहिला नंबर यांची दोघांची मल्टिप्लिकेशन किती ना, त्याचा कोएफिशियंट एक्स स्क्वेअरचा 1 आहे 2. सो 1 इंटू 2 2. सो 2 ला आपल्याला असं असे दोन नंबर फाइंड करायचे ज्यांची मल्टिप्लिकेशन 2 आली पाहिजे आणि ऍडिशन -3 आली पाहिजे. काय? मल्टिप्लिकेशन 2 आली पाहिजे आणि ऍडिशन -3 आली पाहिजे. असे कोणते दोन नंबर आहेत? तर ऍडिशन -3 आणि मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह 2 आला पाहिजे. ते दोन नंबर असे असतील -2 आणि -1. ह्या दोघांची जर आपण ऍडिशन केली तर -2 -1 -3 होणार.
मल्टिप्लिकेशन केली तर -2 इंटू -1 पॉझिटिव्ह 2 होणार. तर म्हणजे आपल्याला इथे अशा प्रकारे लिहिता येईल लॉग इन ब्रॅकेट x-2, पहिला हा x-2, दुसरा काय x-1, नंतर पुन्हा x-2 डिवाइडला काय आहे x-1 आहे. काय केलं आहे मी इथे, हा जो क्वाड्रेटिक इक्वेशन होता त्याचे फॅक्टर पाडलेत. कसे फॅक्टर पडले, मल्टिप्लिकेशन 2 आली पाहिजे, ऍडिशन -3 आली पाहिजे. सो -2 -1, सो x-2 आणि x-1, x-2 पहिला फॅक्टर आणि दुसरा फॅक्टर x-1, या दोघांची जर मल्टिप्लिकेशन केली तर पुन्हा आपल्याला हेच आन्सर येणार आहे. x ने याला मल्टिप्लाय करा, नंतर -2 ने याला मल्टिप्लाय करा, पुन्हा हेच येणार आहे. तर मग इथून x-1 x-1 कॅन्सल करू शकतो. तर इथे येईल आन्सर लॉग x-2 इंटू x-2, तर तो होईल x-2 चा स्क्वेअर. तो काय होणार x-2 चा स्क्वेअर होणार. सो इथपर्यंत आपण आन्सर लिहू शकतो. जास्त जर आणखी करायचं असेल तर 2 ला आपण अधिक घेऊ शकतो. तर मग काय होऊ शकते, इथे लिहू शकतो 2 log x-2 असंच ठेवलं तरी सुद्धा चालेल. अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो बघा कसं केलं आपण. आधी पॉझिटिव्ह शेजारी घेतले, लॉग कॉमन काढला, हा रूल वापरला. जर प्लस असेल 2 लॉगचे मध्ये तर मल्टिप्लिकेशन होते, लॉग कॉमन काढल्यानंतर m इंटू n, तो पहिला ब्रॅकेट इंटू दुसरा ब्रॅकेट मायनस ऍज इट इज टर्म, मायनस असल्यामुळे डिवाइडला जाणार, लॉग कॉमन काढलं x² - 3x + 2, त्याला फॅक्टर पडले असे 2 नंबर, ज्याची मल्टिप्लिकेशन 2 येणार आणि ऍडिशन -3 येणार, -2 -1 आहेत ते नंबर. नंतर मग इथे सिम्प्लिफाय केलं आणि इथे कोणता रूल वापरलाय, लॉग बेस a m चा पॉवर n असेल तर आपण याला लिहितो लॉग बेस a इंटू n. तर अशा प्रकारे हा आपला फायनल आन्सर राहणार. तर आन्सर काय येणार, एकदा मी पुन्हा खाली क्वेश्चन इज इक्वल टू आन्सर करतो. तर अशा प्रकारे आहे आपलं हे आन्सर. ओके, आय होप की तुम्हाला समजलं असणार आहे. थोडंसं लेंदी होतं बट सिम्पल आहे, स्टेप बाय स्टेप केलं ते होऊन जाईल. आता नेक्स्ट बघूयात, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. तर x ची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला इथे. ठीक आहे, तर बघा मग कसं सॉल्व्ह करायचंय. याला मी आधी थोडंसं इकडे घेतो सॉल्व्ह करण्यासाठी. तर हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. तर हा काय असतो, हा असतो बेस. हे काय आहे, हा असतो पॉवर. आणि हे काय आहे, हे असतं आन्सर. तर आपण त्याला कन्वर्ट कसं करणार, आधी बेस घेतो म्हणजे 3, नंतर पॉवर घेतो म्हणजे 5 इज इक्वल टू आन्सर घेतो म्हणजे x. तर यालाच मी आधी यामध्ये लिहितो बेस. लॉगॅरिथमचं कशामध्ये कन्वर्जन करायचंय, एक्सपोनेंट फॉर्म मध्ये. पॉवर इज इक्वल टू आन्सर, बेस पॉवर इज इक्वल टू आन्सर, त्याचं अशा प्रकारे येणार कन्वर्जन. तो 3 चा पॉवर 5 किती येणार बरं, 3 चा पॉवर 5 कॅल्क्युलेट करू शकतो आपण. 3 चा क्यूब किती असतो आपल्याला तो माहिती आहे 27 आहे. नंतर आणखीन 3 ने मल्टिप्लाय केल्यावर 81 येणार, आणि आणखीन 3 ने मल्टिप्लाय केल्यावर 243 येणार. तर मग x चा आन्सर किती येणार 243. 243 आहे, ठीक आहे, 143 नाही. ओके, चलो हे झालं तुमचं फायनल आन्सर. बस एवढंच होतं. लॉगॅरिथमिक फॉर्मला एक्सपोनेंट फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं होतं, डायरेक्टली तुम्हाला आन्सर भेटेल. इथे पण सेम आहे तसंच. आता इथे मी डायरेक्ट करतो बघा. इथे कसं येईल, हा बेस 3, हा पॉवर x इज इक्वल टू 1/3. हा काय झाला, एक्सपोनेंट फॉर्म मध्ये कन्वर्जन केलं आपण, बेस पॉवर आणि आन्सर. तर मग यालाच आपण कसं लिहू शकतो, 3 to the power x, हा वरती जर आला तर काय होईल, इनव्हर्स होईल. म्हणजे याचा पॉवर किती आहे, 1 आहे. जो दिसत नाही तो काय असतो, 1 असतो. न्यूमरेटर आला तर काय होईल, त्याचा साइन पॉझिटिव्ह निगेटिव्ह होईल. तर मग बेस सेम आहे, बेस सेम
तर पॉवर इक्वल, तर मग काय येणार, एक्सची व्हॅल्यू काय येणार, -1 येणार. झालं, एवढंच आहे. असेच एक्झाम्पल येऊ शकतात तुम्हाला. हे सर्व एक्झाम्पल बुक मधले आहे, जे की तुमच्या कॉलेजमध्ये पण होतील, बट एवढे नाही होणार, बट होतील, काही ना काही होतील. आता इथे बघा, इथे काय करायचं, इथे पण सेम प्रोसिजर करायची आहे. आधी बेस घेतो मी 3, नंतर पॉवर घेतो मी 2, आणि इकडे येईल x-1, तर किती येणार, 3 चा पॉवर 2 म्हणजे किती होणार, 3 into 3 किती होईल, ते 9 इज इक्वल टू x-1. हा -1 लेफ्टला आला तर पॉझिटिव्ह होईल, तो x चा आन्सर किती येणार, x इज इक्वल टू येणार 10. संपला विषय. एकदम सिंपल आहे बघा. आता हा थोडासा मोठा आहे, बघूयात कसं सॉल्व्ह करायचं याला. तर काय इथे बेस काय आहे, 5 आहे. पॉवर म्हणजे राईट साइडचा असतो, हा आहे 1 इज इक्वल टू काय येणार इकडे, हे आन्सर x² -5x + 11. तर हा काय होईल, 5 चा पॉवर 5च येणार, 5 चा पॉवर 1 आहे, तो 5 येणार, x² -5x + 11. तर हा जर मी राईट साइडला शिफ्ट केला तर काय होईल बरं, -5 होईल. तर मी इकडे काय येणार, 0, इकडे 0 राहील, x² -5x + 11 -5. तर याला काय करू शकतो आपण, प्रॉपरली लिहितो मी, आधी हे लिहितो नंतर ही टर्म लिहितो, म्हणजे आधी राईट साइड लिहितो, x² -5x + 11 -5 इज इक्वल टू 0. काय केलंय मी, फक्त साइड चेंज केली, ऍज इट इज लिहिली, ठीक आहे, चेंज नाही केली, ऍज इट इज लिहिली, फक्त आधी राईट साइड लिहिली नंतर लेफ्ट साइड लिहिली. तर याला काय होईल, x² -5x 11 -5 तो होईल 6 इज इक्वल टू 0. तर बघा आता काय करायचं आहे, वापस क्वाड्रेटिक इक्वेशन आलंय. हा जो 6 आहे, 6 चे असे 2 नंबर पाहिजे ज्यांची मल्टिप्लिकेशन 6 आली पाहिजे आणि ऍडिशन -5 आला पाहिजे. इथे एक लक्षात, हा जो लास्ट नंबर आहे 6, यांची मल्टिप्लिकेशन किती आली पाहिजे, 6 आली पाहिजे 2 नंबरची, आणि ऍडिशन किती आली पाहिजे, -5 आली पाहिजे. मल्टिप्लिकेशन ऍडिशन, ठीक आहे का. तर बघा, ऍडिशन 2 -5 कधी येऊ शकते, -2 आणि -3 जर असेल तर, आणि इथे पण -2 इंटू -3 केलं तर काय होणार, सांगा काय होणार, -2 इंटू -3 + 6 -2 + -3, तो काय येणार, इथे प्लस करू का मी समजण्यासाठी तुम्हाला, -2 + -3, त्याची ऍडिशन किती येणार, -5 येतात. सेम साईन असतील, ऍडिशन करतो आपण आणि कॉमन साईन देत असतो. तर मग इथे काय येणार, x -2 x -3 इज इक्वल टू 0, म्हणजेच x -2 इज इक्वल टू 0 और x -3 इज इक्वल टू 0. पहिला ब्रॅकेट एकदा 0 घ्यायचा, दुसरा ब्रॅकेट एकदा 0 घ्यायचा. तर म्हणजे x ची व्हॅल्यू काय येणार, 2 और x ची व्हॅल्यू काय येणार, 3 येणार. बट आता दोन्ही व्हॅल्यू आहेत, तर आपल्याला क्रॉस चेक करायचंय. काय क्रॉस चेक करायचंय, की नेमकं दोन्ही व्हॅल्यू सॅटिस्फाय करतात का. कसं क्रॉस चेक करणार, x ची व्हॅल्यू यामध्ये पुट करायची, तर त्यानंतर जर 1 आलं तर सॅटिस्फाईड. तर जर आपण पुट केली तर मग काय येणार, इथे लॉग बेसला 5, इथे काय येणार, x² म्हणजे 2 चा स्क्वेअर -5 इंटू 2 प्लस 11, त्याचा आन्सर 1 आलं पाहिजे. तर बघूयात आपण इथे का, सो लॉग बेस 5 ब्रॅकेट 4 - 10 + 11, तर मी इथे काय येणार, लॉग बेस 5 11 + 4 15 म्हणून 10 गेले, राहिले 5, आणि याचा आन्सर, हे जर दोन्ही सेम असतील तर त्याचा आन्सर इथे असतं 1 असते, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे काय, इक्वेशन इज सॅटिस्फाईड, इक्वेशन इज सॅटिस्फाईड. आता सिमिलर प्रोसेस जर आपण 3 साठी जर केली, तर काय ते बघूयात, लॉग 5
5चा स्क्वेअर, सॉरी 5 नाही 3चा स्क्वेअर, 3 ची व्हॅल्यू पुट करायची कशामध्ये, एक्सच्या ठिकाणी 3 पुट करायचा आहे, 3चा स्क्वेअर मायनस 5 इंटू 3 प्लस 11 इज इक्वल टू आन्सर 1 आलं पाहिजे. लॉग बेस 5, 3चा स्क्वेअर किती आहे 9 मायनस 15 प्लस 11 इज इक्वल टू 1. किती येत आहे 11 आणि 9 20, 20 वजा 15 5, म्हणजे बेसला पण 5 इथे पण 5, त्याचं पण आन्सर 1 आहे. सो इक्वेशन इज सॅटिस्फाईड. सो फायनल आन्सर काय असेल आपला, एक्स इज इक्वल टू 2 अँड एक्स इज इक्वल टू 3 हे आपलं असेल फायनल आन्सर. अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. याच्यामध्ये आपल्याला चेक पण करायचं असतं, त्याला काय बोलतात, चेक. काय चेक करतो आपण, दोन्ही आन्सर बरोबर आहेत का, की एकच आन्सर बरोबर आहे, हे आपण काय करत आहे, चेक करत आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा याला सॉल्व्ह करायचं होतं. तर आपण याला प्रॉपरली लिहितो, मी थोडस वरती घेतो जेणेकरून आपल्याला प्रॉपरली समजेल. एम म्हणजे काय आहे, मल्टिप्लिकेशन लिहित आहे मी, आणि इथे लिहू शकतो आपण फॉर एक्स इज इक्वल टू 2 आणि इथे लिहूयात फॉर एक्स इज इक्वल टू 3. मेन जो क्वेश्चन आहे त्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू काय टाकायची, एकदा 2 टाकायची, एकदा 3 टाकायची. दोन्ही आन्सर जर सेम येत असतील राईट हँड साईडचे, तर दोन्ही फायनल आपले आन्सर राहील एक्स इज इक्वल टू 2 अँड एक्स इज इक्वल टू 3. चला तर नेक्स्ट आहे बघा, लॉग बेस 3x मायनस लॉग बेस 3x मायनस 2 इज इक्वल टू 3. मायनस आहे मध्ये म्हणजे कोणता रूल वापरायचा आपल्याला, डिव्हिजन रूल वापरायचा आहे. काय डिव्हिजन रूल, लॉग बेस ए, सांगा काय डिव्हिजन रूल, लॉग बेस ए. इथे काय आहे एम बाय एन, एम बाय एन, तर मग काय येणार इथे लॉग बेस ए एम मायनस लॉग बेस ए एन. म्हणजे असं असेल तर आपण त्याला या लेफ्ट साइड सारखं कन्वर्ट करू शकतो, किंवा असं असेल तर असं करू शकतो. तर मग इथे हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर हा फॉर्म्युला जर यूज केला तर काय येणार, लॉग बेस 3 कॉमन जर काढला तर एक्स डिवाइड बाय एक्स मायनस 2 इज इक्वल टू 3 होणार. आता हा आहे लॉगरिथमिक फॉर्म, याला करायचे कन्वर्ट कशामध्ये, एक्सपोनंट फॉर्म मध्ये. म्हणजे बेस 3 त्याचा पॉवर हा 3 आणि इज इक्वल टू आन्सर आहे एक्स डिवाइड बाय एक्स मायनस 2. तर हा येणार 3चा पॉवर 3, 3चा पॉवर 3 किती येणार, 3चा पॉवर 2 9 आणि आणखीन एकदा 3 ने मल्टिप्लाय केलं तर 27. तिथे येईल मग 27 इज इक्वल टू एक्स डिवाइड बाय एक्स मायनस 2. 27 ला मल्टिप्लाय करा एक्स मायनस 2 ने, इकडे येईल एक्स, तर इथे किती येणार 27 इंटू एक्स 27x मायनस 27 इंटू 2 54 इज इक्वल टू एक्स. एक्स ची टर्म एक्स कडे, तर 27x पॉझिटिव्ह एक्स आहे, लेफ्टला लो काय होईल तो निगेटिव्ह होईल इज इक्वल टू, हा निगेटिव्ह राईटला गेला तर पॉझिटिव्ह झाला, साईड चेंज केल्यानंतर प्लस असेल तर मायनस होतो, मायनस असेल तर प्लस होतो. तर हा येईल 26x इज इक्वल टू 54 अँड x इज इक्वल टू 54 डिवाइड बाय 26. 2 ने जर डिवाइड केलं तर इथे येईल 27 डिवाइड बाय 30. हा झाला आपला फायनल आन्सर. समजलंय का, बेसिक आपण तेच रूल वापरतोय. कोणते रूल, मल्टिप्लिकेशन रूल, डिव्हिजन रूल, पॉवर रूल आणि बेस रूल, हे 4च रूल वापरतोय, बेसिक प्रॉपर्टीज यूज करतोय. चला इकडे सॉल्व्ह करूयात, याचं काय म्हणणं बघूयात. बेसी तिघांचा पण बेसी आहे, तर मग काय करायचंय, लॉग बेस ई कॉमन काढा लॉग, तर काय येणार इथे एक्स प्लस 1 डिवाइड बाय एक्स. ऍडिशन असेल, हो चुकलं माझं, घाई गडबड मध्ये चुकत असतो,
त्यामुळे प्रॉपर लक्ष द्या. ऍडिशन आहे, ऍडिशन असलं काय ना मल्टिप्लिकेशन एक्स प्लस 1 इंटू एक्स इज इक्वल टू लॉग बेस ई 6. आता इथे लॉगरिथमची इक्वॅलिटी प्रॉपर्टी यूज करायची. लॉगरिथम इक्वॅलिटी प्रॉपर्टी काय असते? इक्वॅलिटी प्रॉपर्टी चला सांगतो मी. इक्वॅलिटी प्रॉपर्टी काय असते बघा. जर लॉग बेस ए असू द्या, बी असू द्या, कोणताही असू द्या, सपोज ए घेतो मी, इथे एम आहे आणि जे लॉग बेस ए इथे एन आहे, तर आपण त्याला लिहू शकतो एम इज इक्वल टू एन. म्हणजे थोडक्यात काय, लॉग लॉगला आपण काय करू शकतो? रिमूव्ह करू शकतो. लॉग लॉगला काय रिमूव्ह करू शकतो, कॅन्सल करू शकतो. तर त्यानुसार काय येणार मग इथे येणार एक्स प्लस 1 इंटू एक्स इज इक्वल टू 6. तर एक्स ने मल्टिप्लाय करा, हा होईल एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू 1 एक्स इज इक्वल टू 6. म्हणजेच काय होणार? एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस लेफ्टला काय होईल? मायनस होईल. राईटला काहीच नाही राहणार, तर 0. तर हे झालं क्वाड्रेटिक इक्वेशन. पुन्हा काय मल्टिप्लिकेशन आली पाहिजे 6 आणि ऍडिशन आली पाहिजे 1 पॉझिटिव्ह 1. मल्टिप्लिकेशन आली पाहिजे निगेटिव्ह 6 मायनस 6, ऍडिशन आली पाहिजे पॉझिटिव्ह 1. तर मायनस 6 कधी येऊ शकते, पॉझिटिव्ह 1 कधी येऊ शकते? पॉझिटिव्ह येण्यासाठी नंबर हा मोठा पाहिजे. 3 मायनस 2 जर केलं तर पॉझिटिव्ह 1 येतोय. आणि 3 इंटू मायनस 2 जर केला, 3 इंटू मायनस 2 जर केला, तर तो याचा आन्सर येते मायनस 6. म्हणजे नंबर कोणते? 3 आणि काय आहेत? 3 आणि आहेत, बोला बोला काय आहे? 3 आणि काय आहे? 3 आणि आहेत मायनस 2. सो एक्स प्लस 3 पहिल्या ब्रॅकेटमध्ये, एक्स मायनस 2 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. आधी मायनस 2 घेतला, नंतर प्लस 3 घेतला तरी पण चालेल, काही फरक पडत नाही. सो एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0 एकदा होणार, और एक्स मायनस 2 इज इक्वल टू 0 एकदा होणार. तर मग एक्स इज इक्वल टू मायनस 3 हे एक आन्सर आहे, आणि एक्स इज इक्वल टू प्लस 2 हे एक आन्सर आहे. तर मग आता काय करावं लागेल बरं इथे आपल्याला? इथे आपल्याला करावं लागणार आहे काय? चेक करावं लागणार आहे कोणते आन्सर बरोबर आहे, हे दोन्ही बरोबर आहेत. हे काय करावं लागेल आपल्याला? चेक करावं लागेल. तर कसं करायचं चेक सांगा. मगाच्यासारखंच करायचंय. कसं केलं तर मगाशी? एम म्हणजे काय आहे? मल्टिप्लिकेशन आहे, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलंय. आणि 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 ए म्हणजे काय? ऍडिशन आहे. चला तर मग चेक करूयात. चेक फॉर एक्स इज इक्वल टू मायनस 3. इथे व्हॅल्यू एक्स व्हॅल्यू मायनस 3 टाकायची. तर मग काय येणार? लॉग बेस ई मायनस 3 प्लस 1 प्लस लॉग बेस ई मायनस 3 इज इक्वल टू लॉग बेस ई 6. आता बघा इथे जर आपण सॉल्व्ह केलं तर हा येईल मायनस 2, हा येईल मायनस 3. म्हणजे कसं येईल? लॉग बेस ई मायनस 2 प्लस लॉग बेस ई मायनस 3 इज इक्वल टू लॉग बेस ई 6. आता काही स्टुडंट काय विचार करतील, लॉग इथे प्लस आहे, लॉग जर कॉमन काढला तर मायनस 2 इंटू मायनस 3 प्लस 6 येतोय, बरोबर? बट तसं नाही करायचं, कारण की निगेटिव्ह लॉग डज नॉट एक्झिस्ट. निगेटिव्ह लॉगरिथम डज नॉट एक्झिस्ट. निगेटिव्ह लॉग नसतो. सो इक्वेशन इज नॉट सॅटिस्फाईड. आले लक्षात? निगेटिव्ह आल्यामुळे इक्वेशन सॅटिस्फाईड होणार नाही. आता आपण दुसरा फॉर एक्स इज इक्वल टू 2 साठी ट्राय करूयात. क्या हो गया? फॉर एक्स इज इक्वल टू 2. तर मग लॉग बेस ई 2 प्लस 1 प्लस लॉग बेस ई 2 इज इक्वल टू लॉग बेस ई 6. तर हा काय होणार? लॉग बेस ई 3 प्लस लॉग बेस ई 2 इज इक्वल टू लॉग बेस ई 6.
लॉग कॉमन काढला तर 3 into 2 होणार इज इक्वल टू लॉग बेस E6 म्हणजेच काय लॉग बेस E6 इज इक्वल टू लॉग बेस E6. तर काय इक्वेशन काय झालं सॅटिस्फाईड होणार आणि इक्वेशन जर सॅटिस्फाईड झालं म्हणजे आपलं फायनल आन्सर काय x इज इक्वल टू 2 असणार. आपलं फायनल आन्सर काय असणार x इज इक्वल टू 2 असणार आहे. इक्वेशन इज सॅटिस्फाईड सो x is फायनल आन्सर इज x इज इक्वल टू 2. समजलंय का आपण इथे लॉगरिथम इक्वालिटी प्रॉपर्टी यूज केली. दोन्ही ठिकाणी लॉग लॉग बेस सेम आहे तर ते रिमूव्ह करायचे बाकीचे टर्म इक्वल करा m इज इक्वल टू n. इथे हा जो ब्रॅकेट आहे x+1x आणि 6 हे दोन इक्वल केले सिम्प्लिफाय केलं क्वाड्रेटिक इक्वेशन आलं मल्टिप्लिकेशन -6 आली पाहिजे ऍडिशन 1 आली पाहिजे. त्याच्यातून फॅक्टर पाडले नंतर चेक केला की दोन्ही आन्सर आहेत का बरोबर तर -3 बरोबर नाहीये का कारण की निगेटिव्ह लॉगरिथम नसतोच एक्झिस्टच करत नाही त्यामुळे हा आन्सर नसणार आहे. x इज इक्वल टू 2 साठी केलं ते आन्सर सॅटिस्फाईड झालं ते आपलं फायनल आन्सर. चला हे क्वेश्चन या टाइपचे क्वेश्चन एक्झामला इथं बघा सिंपल मध्ये तर लगेच करून टाकूयात कसं करायचं बघा. बेस किती आहे बेस आहे माझा हा 3 पॉवर आहे हा 2 इज इक्वल टू x प्लस 6 तर किती होईल 9 इज इक्वल टू x प्लस 6 म्हणजेच किती होईल 9 6 लेफ्टला आला तर काय होईल -6 इज इक्वल टू x. सो 3 इज इक्वल टू x सो x इज इक्वल टू फायनल आन्सर 3. एवढं सिंपल आहे बघा आहे का अवघड यामध्ये आणि हा क्वेश्चन तुम्हाला आलेला आहे एक्झामला. ओके बेस घेतला पॉवर घेतला x+6 हे आन्सर असतं ते राईट साईडला टाकलं सिम्प्लिफाय केलं 3चा स्क्वेअर 9 +6 लेफ्टला मायनस झाला 9 - 6 3. सिमिलर इथे पण तसंच करायचंय बघा काय करायचंय आधी बेस लिहिला मी 3 पॉवर लिहिला मी 4 इज इक्वल टू x प्लस 5 तर मग काय आन्सर येणार 3 चा पॉवर 4 किती येतो 3 चा पॉवर 3 27 आणि 4 81 81 इज इक्वल टू x प्लस 5. कसा आला समजलं ना 3 चा पॉवर 1 3 असतो 3 चा पॉवर 2 3 into 3 असतो म्हणजे 9 3 चा पॉवर 3 3 into 3 into 3 म्हणजे किती येणार 27 आणि 3 चा पॉवर 4 किती येणार म्हणजे 4 वेळा 12 27 into 3 किती होणार 81 तर मग 81 - 5 इज इक्वल टू x सो 76 इज इक्वल टू x. तो x का आंसर आ गया आपका 76 खत्म. बस इतना सा ही आपको है. ओके तर अशा प्रकारे हा क्वेश्चन या प्रकारचे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे होते. आय होप की तुम्हाला हे समजत असेल प्रॉपरली येत असेल. प्रॉपरली नोट डाऊन करा. पहिली युनिट टेस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. हे बघा 10वी नंतर तुम्ही डिप्लोमा करतायत तर समजून घ्या 10वी पर्यंत जसा अभ्यास केला तसा डिप्लोमाला करून चालणार नाही. तुमची 10वीला एकच एक्झाम असायची थेट 1 वर्षानंतर बट इथे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये तुमची एक्झाम 3.5 महिन्यानंतर तुमची एक्झाम असणार त्यामुळे सुरुवातीपासून प्रिपरेशन करा. बाकी भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये.